तर गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीची आज महिला बाईक रॅली निघणार आहे। महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव केला जातोय। दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि सांगलीत महिला बाईक रॅली निघतेय। मराठी नववर्षाच्या स्वागताचं औचित्य साधून या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आपण थेट जाऊया ठाण्यात। ठाण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी बाईक रॅली निघतेय। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल या बाईक रॅली संदर्भातला आढावा आपल्याला सांगतील। निकेश, पद्धतीनेच आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत। नक्कीच दैनिक पुढारी निमित्त पुढारीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ह्या सर्व महिला ज्या आहेत त्या टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। 350हून अधिक महिलांचा सहभाग जो आहे तो या बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळतोय। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावरती भगवी फेटा अशा पूर्ण साज घेऊन ह्या सर्व महिला ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण महिलांचा उत्साह जाणून घेऊ। दरवर्षी तुम्ही या बाईक रॅलीमध्ये काय वाटतं यंदाचा माहोल? काय वाटतं यंदाचा माहोल? खूपच छान आहे। इतका मोठा कारण महिलांसाठी तर ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी आज दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं बाईक रॅली, महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महिलांचा उत्साह आपण पाहतोय। पारंपरिक वेशभूषेत गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी या महिला सज्ज झालेल्या आहेत। भव्य अशी ही महिलांची बाईक रॅली जी आहे त्या पद्धतीनेच आपल्या गाड्या पार्क। ठाण्यानंतर आपण कोल्हापुरात जाऊया। कोल्हापुरात देखील या महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। तिथे आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या बरोबर आहे। शेखर, महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय। ठाणे असू दे, कोल्हापूर असू दे, अनेक ठिकाणी आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून महिला बाईक रॅली निघतेय। कस्तुरी अगदी बरोबर आहे। कस्तुरी क्लब कडून ही दरवर्षी या रॅलीचं आयोजन केलं जातं आणि कोल्हापूरमध्ये त्याचा प्रचंड उत्साहात ही रॅली जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून होताना पाहायला मिळालेली आणि आता देखील तोच उत्साह कोल्हापुरातल्या महिलांचा पाहायला मिळतोय। मी काही दृश्य इथली दाखवतो। कोल्हापुरातल्या दसरा चौक इथं असलेल्या या दसरा मैदानामध्ये सध्या या महिला आता गुलाबी रंगाचे फेटे जे आहेत ते परिधान करण्यासाठी या रांगाला होताना दिसत आहेत। काही वेळातच ही रॅलीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मात्र आता या संपूर्ण रॅलीच्या परिसरातली ही सगळी दृश्य पाहतोय, ज्यामध्ये अनेक तरुणी देखील दाखल झालेल्या आहेत। वेगवेगळ्या वेशभूषा धारण करत या ठिकाणी महिला आलेल्या आहेत। काही महिला तर बुलेट या ठिकाणी घेऊन या रॅलीमध्ये देखील आल्याचं पाहायला मिळतंय। पुढे देखील काही दृश्य बघितली तर त्या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा धारण करून या महिला ज्या आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। खरं तर दरवर्षीच दैनिक पुढारीच्या माध्यमातून आणि कस्तुरी क्लबकडून या बाईक रॅलीचं आयोजन केलं जातं आणि या बाईक रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो। दसरा चौकातून ही रॅली सुरुवात होणार आहे आणि शहरातल्या महत्वाच्या मार्गांवरून ही रॅली जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा या दसरा चौकातच ही रॅली जी आहे ती येणार आहे। विशेष उपस्थिती कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मिता देवी जाधव या उपस्थिती दाखवणार आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या रॅलीमध्ये दरवर्षी प्रमाणात उत्साह जो आहे तो या ठिकाणी महिलांमध्ये पाहायला मिळतोय। काही मुलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत या ठिकाणी आलेले आहे। खरं तर गुढीपाडव्या निमित्ताने ही रॅली आयोजित केली जाते आणि या रॅलीमध्ये अनेक महिला आलेल्या असतात। खरं तर दरवर्षी पुढारीकडून ही रॅली आयोजित केली जाते। कोल्हापूर यांचं थोड्याच वेळात मान्यवर यामुळे सगळ्या स्त्रिया एकत्र येतात आणि एकत्र सगळ्यांचा जल्लोष होतो। त्यामुळे खूप छान वाटतं। आम्ही आवर्जून ह्या रॅलीला दरवर्षी येतो। आता 5 ते 6 वर्ष झाली। करता येण्यासारखं तर हा उत्साह जो आहे तो महिलांमध्ये आहे। आता देखील आपण बघितलं तर या रॅलीमध्ये
एक छानसं आपल्याला शहरातल्या व्हिडिओ करता अनेक येईल, भागातून छानसं रील महिला ज्या करता आहेत त्या येईल. दाखल झालेल्या आहेत आणि या त्यांच्या बाईक रॅलीचे काही माध्यमातून नियम या असतील की जे तुम्हाला मी रॅलीमध्ये सांगेन. खर तर पण त्याआधी थोडंसं एक आपण डान्स उत्साह करूया. जो आहे तो संचारला जातो आणि चलो. आता देखील आपण बघतोय डीजेच्या तालावरती या ठिकाणी सगळ्या नृत्य देखील करताना आता आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळं हा उत्साह दरवर्षी या ठिकाणी असतो. विविध बक्षिसांची या ठिकाणी अनेकांना लाभ जो आहे तो मिळत असतो आणि म्हणूनच ही रॅली जी आहे ती शेखर, नक्कीच महिलांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. दैनिक पुढारी दरवर्षीच गुढीपाडव्याच्या निमित्त महिलांसाठी बाईक रॅलीचं आयोजन करते. कोल्हापुरातला हा उत्साह आपण पाहतोय, पण ठाण्यात देखील महिला काही कमी नाही आहेत. महिलांचा तिथे देखील मोठा उत्साह दिसतोय. ठाण्यात देखील आता बाईक रॅलीला सुरुवात होते. दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं ह्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल तिथे उपस्थित आहेत. निकेश, महिलांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. कुठपासून कुठपर्यंत ही बाईक रॅली निघेल आणि किती मोठ्या संख्येनं महिला या बाईक रॅलीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत? प्लाझा या हॉटेलपासून या बाईक रॅलीला आता सुरुवात होणार आहे आणि या बाईक रॅलीमध्ये 350हून अधिक महिलांचा सहभाग जो आहे तो लाभलेला पाहायला मिळतं. खरं तर हे पुढारीचं 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षी देखील उत्साह जो आहे तो महिलांचा तितकाच पाहायला मिळतोय. पारंपरिक वेशभूषा आणि साज घेऊन डोक्यावरती भगव्या पेठ्या घालून जे आहेत ते या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अनेक सामाजिक संदेश जे आहेत तो या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात येतं. आता काही वेळातच या बाईक रॅलीला सुरुवात होते आणि ही बाईक रॅली जी आहे ती संपूर्ण ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणू यंदाचा कसा उत्साह आहे. मस्त, एकदम जोरदार. काय सांगाल, बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, कशा प्रकारचा उत्साह आहे. जल्लोषपूर्ण आहे सगळ्या गोष्टी. खूप छान, खूप पवित्र वाटतंय. आणखीन देखील बऱ्याच महिला आहेत ज्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आहेत. ताई, कसं वाटतं या बाईक रॅलीमध्ये यंदाचं 3रं वर्ष, दरवर्षी आपण सहभाग घेता? आम्ही दरवर्षी सहभाग घेतो आणि मोठ्या उत्साहाने घेतो. आमचा मोठा ग्रुप आहे. आम्ही मुलुंडवरून आलेलो आहोत आणि यावर्षीचा उत्साह तर खूपच मोठा आहे. गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा यावर्षी खूप छान उत्साह आहे. ताई, कशा प्रकारचा उत्साह आहे, पारंपरिक साज घालून आले? खूप छान, खूप मोठा उत्साह आहे. हा नारी शक्तीचा विजय आहे आणि दैनिक पुढारी जे हे आमच्यासाठी आयोजित करतात त्यांचे खूप खूप आभार आहे मी. आपण पाहिलं की सर्वात मोठी भव्य रॅली जी आहे ती ठाण्यातनं देखील निघालेली आहे. 350हून अधिक महिलांचा सहभाग जो आहे तो या बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळतोय. ही रॅली जी आहे ती आता काही वेळात सुरुवात होणार आहे. बाईक रॅलीला पूर्ण ठाणे शहरातनं वाट काढत जी आहे ती ही बाईक रॅली जी आहे ती पाहायला मिळणार आहे. विविध बाईकवरती हे सर्व महिला जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध सामाजिक संदेश घेऊन जे आहेत या महिलांनी जो आहे तो या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर सामाजिक संदेश घेऊन देखील महिला जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत. नेमका काय त्यांचा संदेश आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, काय संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देत आहे? आम्हाला फक्त महाराष्ट्रातील मुलींना हाच संदेश द्यायचा आहे का तुम्ही घरातून बाहेर पडताना जेव्हा विविध रंगाचे स्कार्फ वापरता, पण फक्त एकदा तुम्ही भगव्या रंगाचा स्कार्फ वापरून बघा. अख्ख्या दुनियेत कोणाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. पाहिलं तर तोच उत्साह, तोच जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पाहायला मिळतोय. ताई आहेत निकेश, ठाण्यातल्या या महिलांचा उत्साह तुम्ही असाच कव्हर करत राहा. पण ठाणे, कोल्हापूर, सांगली त्याच्याबरोबर पुण्यात देखील दैनिक पुढारीच्या वतीनं महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. आपण यानंतर पुण्यात काही दृश्य आहेत ती पाहूयात. पुण्यात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, पुण्यात महिलांचा कसा उत्साह आहे? गुढीपाडवा 19 तारखेला साजरा होतोय, मात्र नवीन वर्षाचं औचित्य साधून आजचं 3रं वर्ष दैनिक पुढारीचं या महिला बाईक रॅलीचं आयोजनाचं. अगदी बरोबर आहे. पुण्यात देखील मोठा उत्साह या सगळ्या महिलांचा आपल्याला या बाईक रॅलीच्या निमित्तानं बघायला मिळतोय. माझ्या पाठीमागे ही सगळी जी गर्दी आपण पाहतोय अगदी दूरपर्यंत, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत अशाच पद्धतीनं ह्या सगळ्या महिलांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबनं आयोजित केलेली ही महिलांची भव्य बाईक रॅली जी आहे ती आणि त्याचा हा सगळा तयारीचा जो उत्साह तो आपल्याला या सगळ्या दृश्यांमधून दिसतो आहे. आत्ता अगदी थोड्या वेळात आपलं पुढारीतलं जे पुण्यातलं पुढारीचं जे कार्यालय आहे तिथून हा सगळा बाईक रॅलीचा जो
उत्साह आहे तो आपल्याला एकदा सुरू झाल्यानंतर बघायला मिळेल. खास जिप्सी गाडीतून काही सेलिब्रिटी देखील आपल्याला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळणार आहे आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून ज्या वेगवेगळ्या महिलांचे समूह आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत असतात. बुलेट चालवणाऱ्या या सगळ्या महिला रणरागिणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आपण जर अगदी दूरपर्यंत पाठीमागेपर्यंत जर बघितलं तर अशीच ही सगळी महिलांची जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दरवर्षी तुम्ही सहभागी होता, यंदा देखील सहभागी झाला. किती आनंद वाटतोय, काय प्रतिक्रिया आहे तुमची या एकूणच आयोजनाबद्दल? काय आयोजन खूप छान केलेलं आहे आणि एकंदरीत आम्ही म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आता बुलेट घेऊन आलेलो आहोत. म्हणजे महिलांचं नुसतं की बघितलं जातं की नुसतं मोपेड चालवतात, तर आपण सगळे ट्रॅफिक रूल्स वगैरे सगळं पाळून आज आपण बुलेट देखील चालवतो आणि ह्यांचा जो हा उपक्रम आहे तर खरंच खूप भारी आहे की आमच्यासारख्या महिलांना असं बाईकवरती पुढे येता येतं आणि आम्हाला एक एक्सपोजर मिळतं. तर थँक्यू सो मच पुढारी आणि बाकी त्यांचे सहकारी. थँक्यू सो मच. या सगळ्या रॅलीच्या दरम्यान जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे सामाजिक संदेश देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्थात पाठीमागे जे आपण एक पोस्टर पाहतोय ज्यात जमीन आमची घाम आमचा भाव मात्र कोणाचा शेतकरी.com अशा पद्धतीने शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा जो संदेश आहे, फलक आहे, तो आपल्याला या सगळ्या या रॅलीमध्ये बघायला मिळतो आहे आणि असे वेगवेगळे सामाजिक खरंच संदेश घेऊन ज्ञानेश्वर, ठाणे असू दे, मुंबईतलं पुणे असू दे, त्यानंतर कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, प्रत्येक ठिकाणी आज दैनिक पुढारीच्या वतीनं महिलांसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. तुम्ही तिघांनी देखील या घटनेचा आढावा घेतलेला आहे. आज महिलांची बाईक रॅली निघते, उत्साह कायम आहे. फक्त बाईक रॅली नाहीये तर सामाजिक संदेश देखील या महिला जगासमोर घेऊन येत आहेत. त्या दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने हे आयोजन करण्यात आलंय. तर कोल्हापूर, पुणे, ठाणे, सांगलीमध्ये महिला बाईक रॅलीचं आयोजन, मराठी नववर्षाच्या स्वागताचं औचित्य साधून या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या बाईक रॅलीची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. मोठ्या संख्येनं महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. दैनिक पुढारीचं आयोजन आहे, भव्य दिव्य आयोजन आहे. दरवर्षी हे आयोजन केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांकडून मोठा प्रतिसाद दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या या महिला बाईक रॅलीला मिळतो आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. ही बाईक रॅली आता सुरू झालेली आहे. मोठ्या संख्येनं महिला यामध्ये सहभागी झाल्यात. अगदी स्कूटी पासून ते बुलेट पर्यंत प्रत्येक प्रकारच्या दुचाकीवर स्वार होऊन या महिला दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. सांगलीमध्येही दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या महिला भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. दैनिक पुढारीच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गुढीपाडव्यानिमित्त या बाईक रॅलीचं आयोजन केल्याचं पाहाव्यास मिळतं आणि आता सकाळपासूनच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत. मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत या बाईक रॅलीमध्ये सहभागी होतील. गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येक वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये या बाईक रॅलीचं आयोजन केलं जातं, परंतु यावर्षी देखील याच पद्धतीनं या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 वाजता या बाईक रॅलीला खरं तर सुरुवात होईल, परंतु तत्पूर्वी सकाळपासूनच या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या उपस्थित झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे. पारंपरिक वेशभूषा असेल, नऊवारी साज असेल, या सर्व पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या या ठिकाणी महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचं पाहाव्यास मिळत आहे. तसेच सन मराठी कलाकार देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्या सन मराठीच्या कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये ही भव्य अशी महिलांची बाईक रॅली पार पडणार आहे. कॅमेरामॅन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.
लाईव्ह दृश्य आपण पाहतोय ठाण्यामधली पहिली दृश्य आहेत जिथं बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि महिलांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. कस्तुरी, त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या, त्यातून त्यांचा उत्साह दिसतो आणि कशा प्रकारे त्या तयार होऊन नटून थटून पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाल्यात. प्रचंड उत्साह आहे. अर्थात दैनिक पुढारीचं हे आयोजन आहे, सोबत पुढारी कस्तुरी क्लबची साथ आहे आणि त्यामुळं दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असं हे बाईक रॅलीचं आयोजन राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले. कुठे कुठे करण्यात आले तर ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे, पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे, कोल्हापुरात करण्यात आलेलं आहे, सांगलीत करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी सुद्धा झालेल्या आहेत. दुसरी दृश्य जी आपण पाहतोय ती पुण्यातली आहेत. कस्तुरी, पुण्यामध्ये महिलांचा उत्साह प्रचंड दिसतोय. तर महिलांचा उत्साह हा केवळ त्यांच्या बाईकवरच दिसत नाहीये, तर महिलांचा उत्साह त्यांच्या नृत्यामध्ये सुद्धा दिसतोय, त्यांच्या पोशाखामध्ये सुद्धा दिसतोय, त्यांच्या वेशभूषेत सुद्धा दिसतोय. दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही भव्य अशी महिला बाईक रॅली.